या हिंदुस्थानाचा जर विचार केला, भारताचा जर विचार केला, जे जे मोठे कार्य त्या ठिकाणी घडलेले आहे ना, ते अनेक महिलांनी त्या ठिकाणी केले. छत्रपती शिवाजी महाराज जे घडले असतील ना, तर त्या साहेब, ज्यांना आई साहेब म्हटलं जातं, जिजाई माता, त्यांच्यामुळे त्या ठिकाणी घडलेले आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. धनगर समाजाचं नाव उज्ज्वल ज्यांनी केलं, अशा राजमाता अहिल्याबाई होळकर. 12 ज्योतिर्लिंगापैकी 10 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्याबाई होळकर यांनी त्या ठिकाणी केला. कुठं काशी आहे, कुठं मथुरा आहे, कुठं द्वारका आहे, कुठं असणारा तो राजघाट आहे आमच्या नर्मदा परिक्रमेच्या तीरावर. तुम्ही अगोदर ताजमहाल त्या ठिकाणी बघा आणि राजघाट त्या ठिकाणी बघा. पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे गणेशजी महाराज दगडी पूल आहेत ना, ते अहिल्याबाई होळकर यांनी त्या ठिकाणी बांधलेले आहे. नारी शक्तीला तुम्ही साधं समजू त्या ठिकाणी नका. मला वाटतं हेच एक छोटंसं प्रतीक आपल्या नेवाशा तालुक्यातील नारायणवाडी या गावामध्ये आमच्या भगिनी वर्गांनी, आमच्या माता वर्गांनी हे थोडं दाखवून दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ पुरुषाची संख्या किंवा त्यांचं वजन कमी होतं अशा काही भाग त्या ठिकाणी नाही बघा. परंतु बघा, आजकाल सर्वजण त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी देतंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मला वाटतं महिलांचा विचार शासन सुद्धा त्या ठिकाणी करत आहे. पुरुषांना हाफ तिकीट देण्यापेक्षा महिलांना हाफ तिकीट शासनाने त्या ठिकाणी दिलं बघा. त्याचा उपयोग सुद्धा ते चांगल्या त्या ठिकाणी करतात. लक्षामध्ये घ्या, घरातली तुमची भगिनी, घरातली तुमची असणारी पत्नी फक्त 10 दिवस माहेरला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघा. मला वाटतं असा केरस असतो 2 टोपले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्यावेळेस संत महात्म्यांना धन्यता द्यायची ना, पित्यालाही धन्यता द्यायची, मात्यालाही धन्यता द्यायची. सात्विक चिरंजीव आहे ना, त्यांच्या वडिलांना सुद्धा धन्यता द्यायची आणि आईला सुद्धा धन्यता द्यायची. पण मला वाटतं धन्यता देताना अगोदर आईचा म्हणजे मातेचा उच्चार केला. धन्य. महाराज सांगतात, धन्य माता पिता तयाच या आपुल्या हिता, जो असे जागतात धन्य माता. अगोदर माता, नंतर पिता. मला वाटतं पिता अगोदर पाहिजे होता ना. तुकोबाराने विचारलं, पिता अगोदर का घेतला नाही? तुकोबारे म्हणतात, काय करा या पित्याला? तो सकाळी पिता, दुपारी पिता आणि संध्याकाळी हमखास पिता. विठ्ठल विठ्ठल कन्या पुत्रांना, पुत्र आणि कन्या यांना धन्यता द्यायची. पण अगोदर सांगितलं कोळी कन्या मग पुत्र. होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असं सुंदर वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. पुरुषांनी हजरी लावली, मुलींनी हजरी लावली, टाळकऱ्यांनी हजरी लावली. आमचे जे पुरुष बांधव आहेत ना, त्यांनी सुद्धा हजरी लावली. त्यामुळे त्या पावसाला सुद्धा वाटलं, चला आपण सुद्धा कीर्तनाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ यज्ञात भवती पर्जन्यो. जिथं यज्ञ आहे ना, तिथं पर्जन्य त्या ठिकाणी येतो बघा. पावसाची गरज त्या ठिकाणी आहे. अतिशय पवित्र दिवस आहे, सोमवार त्या ठिकाणी आहे. गणपतीला विराजमान आपण त्या ठिकाणी केलं. मला वाटतं गणपती बाप्पा म्हटलं तर पुढं काय येतं? बोलत जाणं, तू फ्रंटला आला ना. गणपती बाप्पा पुढं काय म्हणतात? मोरया. मोरया का म्हणतात बरं? या मोरयाचा गणपती बाप्पाचा संबंध काय? तर मोरया गोसावी मोठे संत होऊन गेले.
त्यांना गणपती बाबा प्रसन्न त्या ठिकाणी झाले. कधी पुण्याला चिंचवडला जर गेलात ना, संत मोरया गोसाई यांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. स्वतः गणराज भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न त्या ठिकाणी झाले. मोरया सांगितलं, ज्यावेळेस माझं नाव उच्चारलं जाईल त्यावेळी तुमचं नावाचा सुद्धा उच्चार होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा अभंग बाजूला राहील, अभंगही सोडवणं माझं कर्तव्य आहे. अभंगेतला घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. तुम्ही एक गर्दी नाही झाली जास्त, तुमची फ्रेश आहात ना? थोडंसं मागं पुढं सरकून बघा, कारण अजून तुम्हाला तास सव्वा तास त्या ठिकाणी बसायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, ध्यान धरून ऐका. बरोबर 10:30 आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत. पण एवढ्या पावसा पाण्याचं तुम्ही इथं आलात ना, तुमच्या काहीतरी पदरात पडायला पाहिजे. नाहीतर जुने कीर्तनकार म्हणायचे आमचे प्रल्हाद महाराज सारखे, ऐकायला पोथी अभंग 5 चरणाचा आहे. 5ही चरणाचा माझ्या बुद्धी कौशल्याप्रमाणे अगोदर तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगून जातो. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मी जन्म घेईन. कशा करता जन्म घेणार? देवा तुझी चरण सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, अशी तुकोबारांची प्रतिज्ञा आहे. तुकोबाराय म्हणतात, कोणत्या प्रकारची सेवा करणार सांगतात. हरिनाम कीर्तन, संताचे पूजन आणि महाद्वारात लोटांगण घालणे, या 3 प्रकारची सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, असा तुकोबारायांचा आग्रह आहे. तुकोबाराय म्हणतात, त्या 3 प्रकारची सेवा जर माझ्याकडून सफल झाली तर माझी अवस्था आनंदामध्ये असेल, निर्भयतेने असेल, सुख दुःखाची चाड असणार नाही. मी अनेक सायास करणार नाही, अनेक आशाही धरणार नाही, सर्व प्रकारे मी उदास असेल. याच्यापेक्षा देवा तुझ्या या चरण सेवेचा प्रभाव असा असेल की मोक्ष इतका दुर्लभ आहे, पण असणारा मोक्ष या चरण सेवेमुळं आमच्या घरी कामारी म्हणून, दासी म्हणून काम करत असेल. इतका मोठा अधिकार ज्या चरण सेवेने प्राप्त होतो, ती चरण सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, अशी तुकोबारायांची या अभंगामध्ये प्रतिज्ञा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सारांश ज्याला गोषवारा म्हटलं जातं ना, एकाच वाक्यात सांगायचा म्हटला तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये उभं राहून जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. आता आपण सुज्ञ मंडळी आहात, बनशी बाबांच्या परिसरातल्या आपण मंडळी त्या ठिकाणी आहात. या परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या संतांनी, मोठमोठ्या महात्म्यांनी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आजही बनशी बाबाचं नाव जर घेतलं ना, आळंदी त्यांना थरथर कापायची. जुने जे कीर्तनकार आहेत ना, आळंदीमध्ये त्यांचे परीक्षक जर कोण असतील ना, तर गुरुवर्य वैकुंठवासी बनशी बाबा तांबे त्या ठिकाणी होते. त्यानंतर त्यांची जागा ज्यांनी भरून काढली ना, असे परम आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. विठ्ठल 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 विठ्ठल. आज हा संप्रदाय चालू आहे. माईक मध्ये कीर्तन होणार आहे सांगितल्याबरोबर सारा समाज एक उठून त्या ठिकाणी येतो. ही जी ताकद आहे ना, ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद त्या ठिकाणी आहे. मृदंगावर थाप पडल्या पडल्या माणसं एकत्र येतात, भजनी मंडळ एकत्र येतात. यांना काय पगार आहे का? पण आवडी जेत पडे तयाची अवसरे पुढे पुढे, आवडी आणि लाजवी व्यसनानी शिनवी. जिथं माणसाची आवड आहे ना, तिथं माणसं आवर्जून त्या ठिकाणी जातात. आज जरी आम्ही टमाटमा बोलत असलो, पण अगोदरचं वातावरण या संत महात्म्यांनी केलं म्हणून आज आम्ही तुमच्या पुढं
निर्भीडपणाने बोलू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. आता महत्वाचा विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे प्रतिज्ञा करतात, पण महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी आणि अवज्ञा कोणी करावी, असे 3 प्रकार आहे. प्रतिज्ञा, आज्ञा आणि अवज्ञा. थोडक्यामध्ये सांगतो, जे प्राज्ञ आहेत ना त्यांनी आज्ञा करावी, जे सुज्ञ आहेत ना त्यांनी प्रतिज्ञा करावी, जे आज्ञ लोक आहेत ना त्यांच्याकडून अवज्ञा होतेच, त्यांनी करावी असं नाही, ते होतेच. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात आणि आज्ञ लोक अवज्ञा करतात. एकाच ग्रंथातून सांगत ज्ञानेश्वरीतल्या तर संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्ही आम्ही सर्व या तिघा जर तुलना केली ना, हे 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. बघा, संत निवृत्तीनाथ महाराज हे प्राज्ञ आहेत म्हणून त्याने ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वर ग्रंथाची आज्ञा केली. ज्ञानोबाराय सुज्ञ आहेत म्हणून त्यांनी विश्वात आनंद भरेन अशी प्रतिज्ञा केली. कदाचित आपण आज्ञ असो तर ज्ञानेश्वरची अवज्ञा आपल्यातून होत असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला आज्ञा केली ना, त्या आज्ञाचे ओळी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारे म्हणतात, तो श्री गुरु म्हणते काय झाले, हे समस्त या मा पावले, आता सांगे जे निरूपिले नारायणे. जे नारायणे निरूपिले तर सांगे, ही निवृत्तीनाथांची ज्ञानोबाला केलेली आज्ञा आहे. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला ही आज्ञा केल्याबरोबर ज्ञानोबारांनी ती आज्ञा शिरसावंदी केली आणि आपल्या कार्याला आरंभ केला. मग आता ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे का, तैसा वागविला असं विस्तारू, गीतार्थे शिशो भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. आनंदाचे आवारू मांडू जगा ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. करीन ज्ञानपद्य जोडी थोरा माते ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी, करीन ज्ञानपद्य जोडी थोरा माते ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. माझा मराठाचे बोल कौतुके, पै अमृताते पैजा जिंके, ऐसे अक्षरे शिके मेळवीन, ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे, घेणे देणे सुखच बरे होती या जगा. ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. ओव्यामधली प्रतिज्ञा आणि अभंगातील प्रतिज्ञा महान माऊलीची. ज्ञानोबारे म्हणता अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन ते लोक. ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात आणि आज्ञ लोक अवज्ञा करतात.